नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 19 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण आरआरबी ग्रुप डी चा अभ्यासक्रम अनुसरून आपण सीबीटी परीक्षा दृष्टिकोनातून प्रत्येक विषयाने आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत आपण अनेक विषयाचे प्रश्न पाहिलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयावर आधारित आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। तर या मागील व्हिडिओची जर तुम्ही पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। आणि जर तुम्ही मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण या चॅनलवर संपूर्ण तुमचा आरआरबी ग्रुप डी साठी असलेला अभ्यासक्रम तुम्हाला मराठीमधून आपण उपलब्ध करून देत आहोत। तर ज्यांना कोणाला ही आरआरबी ग्रुप डी ची एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायचे आहे त्यांनी मात्र नक्की आपले रेग्युलरली व्हिडिओ पाहत चला। तर पाहू आपल्या आजच्या व्हिडिओमधील आपण सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, वॉशिंग सोडा म्हणजेच की सोडियम कार्बोनाइट मधील एका अणूमध्ये पाण्याचे किती अणू उपस्थित असतात? तर एका अणूमध्ये पाण्याचे किती अणू उपस्थित असतात असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 10। तर एका अणूमध्ये पाण्याचे 10 अणू जे आहे थोडक्यामध्ये उपस्थित असतात, म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 2 असा आहे, कोणत्या परमाणूचा उपपरमाणु कण नाही? तर खालीलपैकी कोणत्या परमाणूचा उपपरमाणू नाही? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की जिनॉज। तर जिनॉज ही जे आहे की परमाणूचा उपपरमाणू नाही, परंतु बाकी जे आहेत जे की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे आहे परमाणूचे उपपरमाणू कण आहेत, परंतु जिनॉज हे जे आहे जे की परमाणूचं उपपरमाणू कण नाही, म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे, रक्तामध्ये शुगरच्या स्तरामध्ये वृद्धी झाल्याचे खालीलपैकी कशाच्या कोशिकाद्वारे ओळखू येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अन्याशय। तर अन्याशयाच्या जे की स्तरामध्ये जे की वृद्धी झाल्यास कोशिकाद्वारे जे की ओळखू येते शुगरचं, तर ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 4, मधमाशीच्या दंशाच्या जागेवर उपाय म्हणून कशाचा उपयोग केला जातो? तर कशाचा उपयोग केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बेकिंग सोडा। तर बेकिंग सोडाचा जो उपयोग आहे तो मधमाशीचा दंश झालेल्या जागेवर उपाय म्हणून केला जातो, ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पुढील 5वा प्रश्न, जापानी इन्सेफलाइट्सचा जो फैलाव आहे तो खालीलपैकी कशाच्या द्वारे होतो? तो जापानी इन्सेफलाइट्सचा फैलाव, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की डासांद्वारे। म्हणजेच काय, तर डासांच्या चावामुळे जे आहे जो की जापानी इन्सेफलाइट्स या आजाराचा थोडक्यामध्ये जो की प्रसार होतो, तर ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आरआरबी ग्रुप डी ची मराठीमधून तयारी करत असाल आणि तुमच्याकडे जर योग्य स्टडी मटेरियल नसेल तर त्यामुळे तुमच्या जो तयारीला आहे तो काही अर्थ नसतो। त्यामुळे तुम्ही जर अजूनही आपलं सर्व काही ए टू झेड स्टडी मटेरियल घेतला नसाल तर लगेच तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला आरआरबी ग्रुप डी साठी असलेले सर्व टेस्ट सिरीज व नोट्स प्रोव्हाइड केले जात आहेत, ज्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स हे 200 रुपये तर टेस्ट सिरीज हे 200 रुपयामध्ये मिळणार आहे, जे की दोन्ही मिळून जर तुम्ही दोन्ही घेतला तर तुम्हाला 400 रुपयामध्ये परिपूर्ण तुमची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला नोट्स पुरवल्या जातील व त्यासोबतच तुम्हाला जे आहे 10 टेस्ट सिरीज जे की प्रोव्हाइड केले जाणारे असतील। जे कोणी विद्यार्थी मित्रांनी मराठी भाषेमधून प्रिपेअर करत असतील आणि त्यांना स्टडी मटेरियल हवा असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही नक्की मेसेज करा आणि सर्व काही आरआरबी ग्रुप डी साठी असलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल मिळवून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागा। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 6, खालीलपैकी कोणत्या खनिजामध्ये जे की खजिनामध्ये ऑक्सिजन आढळत नाही? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की सिलिकॅट्स मध्ये आढळत नाही, तर ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे। त्यानंतरचा पुढील आपला 7वा प्रश्न, अणूमध्ये न्यूट्रॉनद्वारे प्रोटॉनवर लावण्यात येणाऱ्या बलाला काय म्हणतात? तर अणूमध्ये न्यूट्रॉनद्वारे प्रोटॉनवर लावण्यात येणाऱ्या बलाला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की नाभिय बल असं जे आहे त्याला म्हटलं जातं। तर अशा प्रकारचे सामान्य विज्ञानचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, याहून वेगळे किंवा या बाहेरचे तुम्हाला कोणतेही क्वेश्चन्स परीक्षेमध्ये नसतात, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुमचा संपूर्ण अभ्यास असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर प्रश्न 8 आपला,
जे की पॅरेक्स हे कशाचे मोजमापाचे एकक आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की खगोलीय अंतराचे, जे की त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स असं देखील म्हणतो, त्या मोजमापाचे एकक आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 9वा असा आहे, पिसाळलेला कुत्रा चावल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की हायड्रोफोबिया हा जो रोग आहे, जो की पिसाळलेला कुत्रा चावल्यास हा होणारा रोग आहे. ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 10वा असा आहे, खालीलपैकी कोणते विटॅमिन हे स्वयंपाकघरात जे की असताना नष्ट होते? कोणतं विटॅमिन आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विटॅमिन सी हे जे आहे, जे की स्वयंपाक करते वेळेस जे की नष्ट होते. ऑप्शन क ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 11वा असा आहे, एखाद्या व्यक्तीचे डोळे हे काळे निळसर ब्राऊन असतात, हे त्याच्या डॅशमधील रंगद्रवावर आधारित असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पर्पटल यावर जे आहे थोडक्यात आधारित असते. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, ध्वनीची तरंगाची वारंवारता डॅशने दर्शवली जाते, तर कशाद्वारे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सायकल पर सेकंड द्वारे जे आहे जे की दर्शवली जाते. त्यानंतरचा प्रश्न 13वा, स्वच्छ पाण्यातील वस्तूशी तुलना करताना क्षारयुक्त पाण्यातील वस्तूंना असेल काय असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की जास्त तरंगेल जे की असेल. त्यानंतरचा आपला पुढील जो आहे 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणते जे की कोलाइडल द्रावण आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की शुगर द्रावण हे जे आहे थोडक्यात कोलाइडल द्रावण आहे. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या भागामधले टॉप 14 क्वेश्चन होते, जे की आपण जनरल सायन्स यावर आपण कव्हर केलेले आहेत आणि परीक्षेत तुम्हाला ह्यावर देखील प्रश्न 100% येणारे असतील आणि तुम्ही मराठी भाषेमधून तयारी करत असाल तर तुम्हाला ह्या प्रश्नांचा अभ्यास असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना टेस्ट सिरीज किंवा नोट्स हव्या असतील त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या व अशाच प्रकारचे परिपूर्ण रेग्युलरली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.